सध्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात एक महत्त्वाचा विषय जोरात चर्चेला जातोय, तो म्हणजे हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती। केंद्र सरकारच्या शालेय अभ्यासक्रमातील धोरणात झालेल्या बदलांमुळे राज्यातील 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवणं बंधनकारक केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे संपूर्ण राज्यात एका प्रकारचं भाषिक आणि सांस्कृतिक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे। यावर राजकीय पक्ष, लेखक, कलाकार, पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ सर्वच आपली मतं मांडत आहेत आणि ते कसं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। शालेय शिक्षण विभागाच्या नव्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये, मग त्या मराठी माध्यमाच्या असो की इंग्रजी माध्यमाच्या, इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत हिंदी शिकवणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे। याआधी विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या पर्यायामधून निवड करता येत होती। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृत, कन्नड, उर्दू, मराठी किंवा अन्य प्रादेशिक भाषा निवडल्या होत्या, परंतु आता हिंदीच्या बाजूने झुकणारी सक्ती दिसून येत आहे, जिथे इतर भाषांना पर्याय म्हणून घेणं कठीण केलं जात आहे। या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। हिंदी ही राष्ट्रीय भाषा नसून ती केवळ एक संपर्क भाषा आहे, हे अधोरेखित करत विरोधकांनी सरकारवर हिंदी हेरफेर असा आरोप केला। यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यांचा समावेश आहे। त्यांच्या मते केंद्र सरकार हिंदी सक्तीच्या माध्यमातून एकसंधीकरणाचा अजेंडा राबवत आहे आणि प्रादेशिक भाषांचा संकोच घडवून आणण्याचा धोका निर्माण झाला आहे। या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी लेखक अरविंद जगताप यांनी एक अत्यंत खोचक आणि उपरोधिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की 1लीतल्या 20 मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची, मग हे सरकार शिक्षक देणार म्हणजे पक्ष फोडायचा आणि आमदार गोळा करायचं, हे मुलांनी 1लीपासून शिकायचं असं म्हणा ना। ही पोस्ट वाचताना एक हास्याचा झरा फुटतो, पण त्यामागचा उद्देश अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा आहे। जगताप यांनी भाषेच्या सक्तीमागे राजकारण कसं लपलेलं आहे हे अतिशय मार्मिक शैलीत मांडलं। त्यांनी भाषेचं राजकारण म्हणजे पक्ष फोडणं आणि आमदार गोळा करणं या प्रकाराशी तुलना करून आपली उपरोधिक टीका सुस्पष्टपणे लोकांसमोर ठेवली आहे। जगताप यांच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत। काही लोकांनी प्रतिक्रिया दिली की कडू आहे पण वास्तव आहे, अगदी मुद्द्याचं बोललात, सरकारच्या डावपेचावर सडेतोड भाष्य, हेच लोकशाहीत वाङ्मयाचं सामर्थ्य। ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून अनेकांनी त्यावर चर्चा सुरू केली आहे आणि या वादात फक्त राजकीय मंडळीच नव्हे तर कलाकारही सहभाग घेत आहेत। महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम समीर चौगुले यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। अभिनेता हेमंत ढोमेने सुद्धा याआधी स्पष्टपणे सांगितलं होतं की मराठी शाळांवर मराठी भाषेऐवजी हिंदी लादणं म्हणजे भाषिक गुलामगिरीकडे वाटचाल। या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। एक म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर एका विशिष्ट भाषेची सक्ती योग्य आहे का, आणि दुसरं म्हणजे प्रादेशिक भाषांचा आणि संस्कृतीचा या निर्णयामुळे अपमान होतो का, आणि शेवटी भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ एक विषय की त्यामागे असते एक विचारधारा। शिक्षण तज्ञांनीही मत मांडलं आहे की भाषेच्या नावाखाली एखादे कारवादी धोरण लागू केलं जात आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणात तिसरी भाषा ही निवडीची होती, ती आता हिंदीसाठी आरक्षित केल्यासारखी भासत आहे। महाराष्ट्राची अस्मिता आणि भाषिक ओळख ही राज्यातील जनतेसाठी अत्यंत संवेदनशील बाब आहे। मराठीची अवहेलना ही भावना जर पुन्हा जनसमाजात रुजली तर त्याचे राजकीय पडसादही उमटतील। महाराष्ट्रात अशा अनेक चळवळी झाल्या आहेत ज्यात भाषिक अधिकारांसाठी जनतेने एकत्र येऊन आवाज उठवला आहे, मग ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असो की मराठी शाळा वाचवा चळवळ। शाळेमधील शिक्षकांना आता हिंदी शिकवण्यासाठी नियुक्त केलं जात आहे, पण सर्व शाळांकडे योग्य शिक्षक नाहीत। ग्रामीण भागात तर हे अधिक जटिल आहे। पालकांच्या मते त्यांच्या मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळणं हेच त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट असतं। अशा वेळी हिंदीसाठी सक्ती करून शैक्षणिक दडपण निर्माण केले जाते अशी त्यांची भावना आहे। अरविंद जगताप यांची टीका ही केवळ एक विनोदी शाब्दिक फटका नाही, ती एक सामाजिक आरसा आहे। त्यातून हे स्पष्ट होतं की भाषेवरून सुरू झालेलं राजकारण हे शिक्षण आणि संस्कृती या दोघांनाही प्रभावित करते। हिंदी ही विरोध करण्यासारखी भाषा नाही, पण तिची सक्ती करून इतर भाषांचं अवमूल्यन केलं जाणं हे नक्कीच चिंताजनक आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने यावर खुलेपणाने चर्चा करून पालक, शिक्षक आणि तज्ञांच्या भावना समजून घेऊनच निर्णय घ्यावा हीच लोकांची अपेक्षा आहे। अन्यथा भाषा हा संवादाचा पूल ठरण्याऐवजी भिंत होण्याची भीती आहे आणि ही भीती दुर्दैवाने दिवसेंदिवस खरी ठरत चालली आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।